करण्याची आवश्यकता आहे। ग्रामसेवकांवरती उगाच काहीतरी बोजा टाकण्याची गरज आज ग्राम विकास खात्याने करण्याची आवश्यकता नाही। अध्यक्ष महोदय, दुसरा माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मी खरं तर सदनाचा आभार मानतो अध्यक्ष महोदय, मी सदनाचा आभार मानतो की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी एक राज्य एक गणवेशाचा प्रश्न मांडला होता, मुख्यमंत्री साहेबांनी त्याची दखल घेतली। पण अध्यक्ष महोदय, मगाशी माझ्या पूर्वी बोलत असताना खरं तर शिक्षण धोरणाच्या संदर्भामध्ये ही धोरणं तयार कोण करते एकदा अध्यक्ष महोदय आमच्या सर्वांची त्यांची गाठ घालून घ्या। मला त्यांना तीनच प्रश्न विचारायचे आहेत। जे शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात धोरण तयार करतात त्यांना माझे पहिला प्रश्न असा असणार आहे की यांना खरंच शाळा चालू ठेवायच्या आहेत का? दुसरा माझा प्रश्न असणार आहे की यांना खरंच गोरगरिबांची पोरं शिकवायची आहेत का? आणि अध्यक्ष महोदय, माझा तिसरा प्रश्न असा असणार आहे, यांना खरंच मराठी भाषा टिकवायची आहे का? अध्यक्ष महोदय, मुंबई सारख्या ठिकाणी एका मराठी शाळेमध्ये एका प्रायव्हेट व्यक्तीला जर जागा देऊन तिथे बिल्डिंग उभा केली जात असेल तर शाळेच्या ठिकाणी अशी इमारत उभी राहतेच कशी? माझ्या पूर्वी वरुण सरदेसाई साहेब बोलत होते। अध्यक्ष महोदय, आज संच मान्यतेचा विषय आरटी अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्याला शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, हा धोरण एज्युकेशन विभागाचं होतं। यामध्ये शिक्षण विद्यार्थी प्रमाण यावरून मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे। पूर्वी 36 विद्यार्थ्यांमध्ये 3 शिक्षक असायचे, विद्यार्थी शिक्षकांची नातं चांगलं असायचं, अनेक विषयांच्या संदर्भामध्ये चर्चा व्हायची। पण आज अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी आहे, 78 विद्यार्थ्यांच्या मागे 3 शिक्षक दिले जात आहेत, म्हणजे 26 विद्यार्थ्यांच्या मागे आज एक शिक्षक असणार आहे। अध्यक्ष महोदय, एक शिक्षक 26 विद्यार्थ्यांवरती कसा लक्ष देऊ शकेल? माझा अध्यक्ष महोदय आपल्याला एकच विनंती अशी असणार आहे की 6 ते 8 या वर्गांमध्ये 20 पेक्षा जर पटसंख्या कमी असेल तर या तिन्ही वर्गांना एकच शिक्षक दिला जाणार आहे। आता अध्यक्ष महोदय, 3 वर्गांना एक शिक्षक कसा काही शिकवू शकेल? अध्यक्ष महोदय, माझं दुसरं मत असं आहे की सायन्स, गणित, समाजशास्त्र, कार्यानुभव, हिंदी, इंग्लिश, मराठी, कला असे महत्त्वाचे विषय असताना 6वी, 7वी, 8वी या 3 वर्गांना एकूण 27 विषय आहेत। आता 27 विषय एक शिक्षक अध्यक्ष महोदय कसा शिकवेल? यावरती कुठेतरी विचार अध्यक्ष महोदय केला पाहिजे। आपला देश अमेरिकेसारखा झाला पाहिजे असं वाटतं लोकांना, आपला देश चायनासारखा झाला पाहिजे असं लोकांना वाटतं, पण तिथं 15 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक आहे, चायनामध्ये 17 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक आहे। त्यामुळं मी माझ्या पूर्वी काही लोक बोलत असताना डेटा सेंटर वगैरे झाले या बाबतीत शासनाचं अभिनंदन करत होते, पण अध्यक्ष महोदय या बारीक बारीक गोष्टींवरती अध्यक्ष महोदय विचार केला पाहिजे। टीईटीचा आज महत्त्वाचा प्रश्न आहे। 1 सप्टेंबर 2025 ला टीईटीची सक्ती केली। एकच अध्यक्ष महोदय माझी विनंती असणार आहे की 2 वर्षामध्ये 1 ते 8वी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना ही परीक्षा सक्तीची केलेली आहे आणि 53 वर्षापर्यंतच्या पुढच्या शिक्षकांना ही सक्तीची नसून पण त्यांना कुठल्याही पद्धतीची पदोन्नती दिली जाणार नाहीये। अध्यक्ष महोदय, आता एमपीएससी असेल किंवा यूपीएससी असेल, यामध्ये जर एखादा अधिकारी परीक्षा देऊन पुढे गेला तर पुन्हा आयुष्यभर त्याला कुठली परीक्षा देण्याची सक्ती नाही, मग शिक्षकांनाच अशा पद्धतीची सक्ती का? अध्यक्ष महोदय, जनगणना आली तर शिक्षक पाहिजे, निवडणूक आली शिक्षक पाहिजे, आज इन्व्हिजिलेशन कुठल्या तरी परीक्षेला द्यायचं म्हणलं तर शिक्षक पाहिजे, पण मग अशा वेळेस तुम्हाला शिक्षकांची अडचण का दिसत नाही? एक शिक्षक रोज तालुक्याच्या ठिकाणी जातो, त्याचा पूर्ण वेळ शिक्षण अधिकाऱ्याच्या ऑफिसच्या बाहेर बसून जातो। अध्यक्ष महोदय, शिक्षकांना जर अशा पद्धतीने त्रास दिला गेला तर ते विद्यार्थी कसे घडवतील यावर सुद्धा शासनाने विचार केला पाहिजे। त्यामुळे टीईटीच्या बाबतीत राज्य शासनाने पुनर्विचार केला पाहिजे, संच मान्यतेच्या बाबतीत राज्य शासनाने पुनर्विचार केला पाहिजे आणि ग्रामीण भागातला शिक्षक वाचवला पाहिजे, ग्रामीण भागातला विद्यार्थी वाचवला पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या शाळा सुद्धा वाचवण्याचं काम करावं लागेल। माझ्या एका सांगली जिल्ह्यात 445 शाळा ज्यांचा 20 पेक्षा पटसंख्या कमी आहे, पुढच्या 2 वर्षात 450 शाळा कमी होतील। त्यामुळे या बाबतीत राज्य शासनाने विचार करावा, एवढीच मी विनंती आज आपल्याला अध्यक्ष महोदय करतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अध्यक्ष महोदय।